चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत, ज्याचं नाव आहे प्रेम संस्कृती ब्लॉग। सकाळी सकाळी बघा जे सूर्यकिरण आतमध्ये येत आहेत ते किती छान वाटतात। ते दृश्यच खूप सुंदर वाटतं। माझ्या क्वार्टरचा जो दरवाजा आहे तो पूर्वेकडे तोंड करून आहे आणि एक दरवाजा आहे बेडरूमचा तो उत्तरेकडे तोंड करून आहे। पण जे हे सूर्यकिरण येतात ते पूर्ण आतपर्यंत सोफ्यापर्यंत येतात आणि सकाळी सकाळी ना मी हे दरवाजा उघडा ठेवते। जवळ थोडा वेळ मी जो बसलेली असते तोपर्यंत चहा पीत वगैरे असते, त्यावेळेस मी हा दरवाजा उघडा ठेवते। नाही इतर वेळेस नाही ठेवत मी, पण हा थोडा वेळ मी दरवाजा उघडा ठेवते। सकाळी सकाळी सूर्यकिरण आत येतात आणि छान वाटतं। आणि आता सध्या थंडीचे दिवस आहेत, थंडी पडती, मग मी त्यावेळेस काय करते बेडरूमचा पण दरवाजा खोलून देते आणि हा मेन डोअर सुद्धा मी खोलते। त्याच्यामुळे काय होतं की थोडंसं उन्हामुळे रूम गरम राहते आणि छान वाटतं। थोडंसं सूर्यकिरण आत येतात आणि आपलं जे व्हेंटिलेशन आहे ते छान राहतं। तसं म्हटलं तर आर्मी क्वार्टरला व्हेंटिलेशन खूप छान असतं। मोठ्या मोठ्या खिडक्या असतात आणि दरवाजा जवळजवळ 3 ते 4 दरवाजे सुद्धा असतात आणि माझ्या क्वार्टरला सुद्धा आहेत। ज्यावेळेस मी बरेलीमध्ये होते ना त्यावेळेस माझी परी लहान होती। मथुरेमध्ये होते त्यावेळेस म्हणजे तिथं थंडी खूप पडायची ना यूपी मध्ये, तर इथं आपल्या इथं थोडी थंडी कमीच आहे पुण्यामध्ये। आणि त्यावेळेस आम्ही काय करायचो, घरातली पटपट कामं सगळी आवरायचो आणि उन्हामध्ये खाली जाऊन बसायचो किंवा मैत्रिणींबरोबर ना गप्पा गॅलरीमध्ये उन्हात उभ्या राहून गप्पा मारायचो। आणि ते दिवस मला इथं आठवतात। इथे इतकी नाही थंडी पडत, पण तरी सुद्धा ते दिवसच वेगळे होते। आणि इथे बघा माझी देवपूजा वगैरे झालेली आहे, अशी छान प्रसन्न वाटणारं। देवपूजा केल्याशिवाय प्रसन्न तर वाटतच नाही। तर सकाळची वेळ असल्यामुळे आता हा बनवती मी, तर नाश्ता करायचा आहे, नाश्ता करायचा राहिलेला होता आणि परीचे पेपर चालू आहे त्याच्यामुळे एक दिवस पेपर आहे, एक दिवस सुट्टी आहे। तर आज तिला सुट्टी आहे, तर मग म्हटलं आज मिसळपाव बनवायचा, आज बेत आहे, तर चला मिसळपाव बनवूया। इथे मी 2 चमचे धने घेतलेले आहेत आणि दालचिनीचे तुकडे आहेत ते 3 ते 4 असे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। 4 ते 5 लवंगा घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्येच मी टाकलेले आहेत आणि 2 मोठ्या विलायच्या, मसाला वेलची ज्याला म्हणतात, त्या घेतलेल्या आहेत आणि 4 ते 5 मी हिरव्या वेलची आपल्या घेतल्या, इलायची आपण घेतलेली आहे। आणि हे सगळं ना मी रोस्ट करणार आहे आणि मिरेचे जे दाणे आहेत ते 10 ते 15 मिरेचे दाणे घेतलेले आहेत। मिसळ पावसाठी जो मसाला मी करणार आहे तो घरीच करणार आहे, तो मार्केटमधला नाहीये। मी घरी मसाला बनवते आणि त्या पद्धतीने मिसळपाव बनवते। हे सगळे खडे मसाले आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे, म्हणजे तवा गरम झाला की जास्त 1 मिनिटभर याला भाजायला वेळ लागतो। मिनिटभरात हे हलका हलका याला सुगंध यायला लागतो। जास्त भाजायचं नाही, काळा करायचा नाहीये आणि लगेच आपल्याला याला ट्रान्सफर करून घ्यायचंय, काढून घ्यायचंय। आता याच्यामध्ये घालायचे 2 चमचे तीळ घालायचे, पांढरे तीळ, आणि आपल्याला व्यवस्थित, आणि हा आहे 1 ते 1.5 चमचा खसखस। 2 चमचे पांढरी तीळ आहेत आणि 1 ते 1.5 चमचा मी खसखस घेतली आहे। ती पण हलकी हलकी भाजून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला हे सगळं एकत्र हा मसाला वाटायचा आहे। इथं मी खोबरं घेतलेलं आहे, अंदाजे हे अर्धी वाटी खोबरं मी चिरून घेतलेलं आहे। तुम्ही किसून पण घेऊ शकता, पण मी चिरून घेतलेले आहे, छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि त्याला पण असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। इथं खोबरं भाजलेलं आहे आणि आता मी काढून घेतेय आणि इथं पॅन मध्ये घेतलेलं आहे मी 2 मोठे कांदे, मीडियम साईजचे 2 कांदे मी घेतलेले आणि ते उभे कापून घेतलेले आहेत, कारण आपल्याला ते नंतर वाटायचे आहेत, त्याच्यामुळे मी कांदे असे कापून घेतलेले आहेत। इथं मी लसूण सोलून घेतलेले आहे, लसूण आहे 15 ते 20 पाकळ्या असतील, आणि आलं घेतलेलं आहे आणि ते पण मी या कांद्यासोबतच भाजणार आहे आणि नंतर मग आपल्याला सगळं एकत्र मिश्रण करून हे वाटायचं आहे। कुकरमध्ये मी पाणी घातलेले आणि त्याच्यामध्ये थोडीशी आता हळद घालतीये आणि पाणी उकळल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे। मटकी मी आधी काय केलं होतं, कढईमध्ये थोडंसं तेल घातलं होतं आणि मटकी त्याच्यामध्ये हलकं परतून घेतली होती। खूप जास्त भाजलेली नाहीये, पण परतून घेतली तर मटकीचा जो स्वाद आहे ना तो आणखीन वाढतो। आणि याला आपल्याला कुकरमध्ये फक्त 1 शिट्टी करायची, जास्त नाही। आणि असंच आपण पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा पाणी उकळून त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची, थोडंसं मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला शिजू द्यायची आणि साधारणतः गोड चेपी आपल्याला मटकी शिजून घ्यायची आहे। आणि इथं
काय राहिलं होतं माझं घालायचं, त्याच्यामुळे मी डक्कन काढलं. मीठ राहिलं होतं माझं घालायचं. आणि असं होतं बरं कधी कधी सकाळच्या घाईमध्ये ना मी हळद घातली होती आणि मीठ घातलेलं नव्हतं आणि कुकर मी बंद केला. मग परत लक्षात आलं माझ्या की हळद घातली, मीठ नाही घातलं. मग पुन्हा कुकर खोलला, मग पुन्हा त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि मग आता कुकरची एक शिट्टी आपल्याला काढायची आहे. आणि कुकरची शिट्टी झालेली आहे आणि कुकर थंड झाला आहे. मग त्याच्यानंतर आता कढई घेतली, कढईमध्ये तेल घातलं. तेल थोडं बऱ्यापैकी घेतलेलं आहे कारण आपल्याला मसाला पूर्ण परतून घ्यायचा आहे. तर तेल घेतलं, त्याच्यामध्ये घातलेली आहे मोहरी. मोहरी तडतडली, त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. तर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि परतून झाल्यानंतर आपण जो त्याच्यामध्ये मसाला केला होता तोही घालायचा आहे. पण त्याआधी याच्यामध्ये कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला. हा एक कांदा मी घेतलेला आहे, मीडियम साईजचा कांदा आहे आणि तो बारीक चिरून आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. तो छान परतून घ्यायचा आहे. आणि हिंगही घालू शकता. मला ह्याच्यात मग हिंग नाही आवडत म्हणून मी याच्यात हिंग घातलेलं नाही आहे. हिंग पण घातलं तर छान लागतं. नंतर जो आपण मसाला वाटलेला होता ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी मसाला वाटलेला होता आणि तो याच्यामध्ये घातलेला आहे आणि तो छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घेतल्यानंतर ना ते त्याच्यामध्ये मग आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत. पण आधी मसाला छान परतून घ्यायचा आहे. आणि आता मी याच्यामध्ये घालतीये बेडगी मिरची पावडर. ही साधारणतः 2 चमचे बेडगी मिरची पावडर आहे आणि हा काळा मसाला आहे. हा आमचा काळा सोलापुरी काळा मसाला आहे. तुमच्याकडे जो तुम्ही वापरता तो काळा मसाला घालायचा आणि परत एकदा छान परतून घ्यायचं. आपण सगळा मसाला धने वगैरे सर्व आपण खडे मसाले एकत्र केले होते ना, त्यामुळे याला दुसरा आणखी मसाला घालायची गरज नाही. आणि जो मिसळीचा मसाला असतो त्यात सुद्धा हेच असतं. मग हे आपण घरी केल्यानंतर आपली क्वांटिटी पण जास्त बनते आणि आणखी छान चव लागते. आणि बघा मसाला जळू नये म्हणून आपण जी मटकी शिजवली होती ना त्या मटकीचंच एक रस्सा वाटी एक पळीभर रस्सा मी पुन्हा त्या मसाल्यामध्ये घातला जेणेकरून मसाला जळणार नाही. तयार आहे आपली झणझणीत अशी मिसळ पावची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की कशी बनली. हा होता आजचा व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा. उद्या भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.